गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। बोला काय म्हणता, कधी आला तुम्ही? मी इकडे राहायला, मी इकडेच आहे ना साहेब, हा राहायला इकडेच आहे ना। राहायला तिरगावला आहे का? हो. हा हा नाही, आता मला एक सांगा, आपला हिशोब कसा ठरला होता? साहेब त्या दिवशी तुम्ही इथे बसलेलात, आत गेला, त्याच्यानंतर राहुल आणि प्रशांत आत गेले। काय ठरलं मला सांगा। हा, मला म्हणाले की साहेबांचे 5 ऐका नाही कशा करता द्यायचं आपलं होतं? ऐका ना मला भेटायला आलो तेव्हा काय सांगितलं होतं? ऐका ना, एक मिनिट ऐका साहेब, पुढे 1 मिनिट मला द्या ना फक्त। बोला. मला म्हणाले आपला 7चा हिशोब ठरलेला, बरोबर आहे? ते म्हणाले साहेबांचे 5 आणि आमच्या दोघांचे 1-1। ऐका त्याप्रमाणे 40 लाख मी तुम्हाला दिले साहेब। नाही एकच मिनिट साहेब, माझा कंप्लेंट नाही एक, आणि त्यांना ऑफिशियल ट्रान्सफर केलं साहेब राहुलला मी। एवढे त्यांनी घाई केली माझ्याकडे। एक लक्षात घ्या साहेब, आपलं काय ठरलं होतं? 60% ठरले। विचारला का? अहो पण ते आज तुमच्या बरोबर गेले साहेब। नाही असं नाही करून चालत साहेब। तुम्ही त्यांचं काय असेल ते बघून घ्या। नाही त्यांना 1% द्यायचा तो तुम्ही 2 दिला, आम्हाला 2% तुम्ही कमी दिले। हे बघा, व्यवहार क्लिअर ठेवा। आम्ही दुसऱ्याकडे काढून तुम्हाला दिले साहेब, त्यावेळी तयार होता मला साधलं तर म्हणजे राहून द्या, तुम्हाला बोलले म्हणून दिलं नाही। पण ते साहेब खरं सांगू आता तुम्हाला, ते बघा तुम्हाला तिथं कामात काय नसं करता येते मी बघतो, पण असं नाही सांगणार जे ठरले नाही साहेब, मला आता ते कामच, कारण तिथे पण मला एवढं प्रेशर। तुम्हाला पैसे परत देऊन टाकायला होते करून दे मग। ओके साहेब, सॉरी हा साहेब। ठीक आहे, नाही माझे बघा, राग मानू नका साहेब, रागाचा विषय नाही साहेब। जो व्यवहार ठरतो तो आपण पाळायचा नाही साहेब। माझ्याकडनं हे बघा साहेब, माझ्याकडनं पाळला गेलाय साहेब। तुम्ही चुकताय कुठं एक लक्षात घ्या, व्यवहार आहे असं। मालक कोण आहे? मालक तुम्ही आहात। कोण मारायला बोलायला? अरे पण हे मला एक गोष्ट सांगा, त्यामध्ये कोण आधीमध्ये काय ढवळाढवळ करत असं तुम्हाला मला भेटता येत नव्हतं का? अहो साहेब, आता आपण म्हणतो कशाला चुगल्या करा ना, आपला स्वभाव नाही साहेब। असं नाही ते कसं आहे माहितीये काय, सगळी वरती पण करावं लागते, ते असं नसते ते। अहो साहेब, तुमचं सगळं मान्य आहे, पण तुम्ही माझ्या जागी येऊन बसा ना साहेब। तुम्ही चुकलाय साहेब, आय ॲग्री, पण तुम्ही आमदारच साहेब, मी साधा माणूस आहे। असा विषय नाही साहेब, आमदार साधा। आणि आज तुमचं कोल्हापूरमध्ये सगळं चालतं ताकद आहे, माझी काय ताकद? त्यांनी सांगितलं हे बघा, ते तुमच्या मागे हात गेले आणि मला ते बाकीचं काही विषय माहित नाही। तुम्ही कामात मला कुठं मदत करायला सांगा। नको साहेब, मला खरंच मला ते गोदरेज बरोबर पण नाही जमणार, जाऊ देत। ठीक आहे मी तशी व्यवस्था लावा, हा बोलवून देतो मी। ओके, तशी व्यवस्था लावा। ओके काय नाही तुम्ही नंतर बघा डायरेक्ट चालेल। बरं बघा, माझी पण काय अरे साहेब पण ठरलं होतं। अरे तुम्ही काय नाही ते बाहेर परस्पर अरे साहेब, परस्पर नाही, इथेच झाला व्यवहार। तुम्ही आता 2% त्यांना पैसे दिले? नाही, मी त्यांना 1% दिला। देऊ नका, 1% त्यांना द्यायचं होता। आणि आता काय तुम्हाला करायचं नसतं तो विषय नाही नको साहेब, सॉरी। ठीक आहे, काय हरकत नाही। कोल्हापूर उत्तरचे शिवसेना शिंदे गट आमदार राजेश क्षीरसागर यांचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झालाय। या कथित स्टिंग ऑपरेशनच्या व्हिडिओमध्ये एका कंत्राटदाराशी 40 लाख रुपयांच्या व्यवहाराबाबत आणि टक्केवारीबाबत त्यांचा संवाद असल्याचे समोर आले होते। या व्हिडिओवरून कोल्हापुरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून काँग्रेस व मनसे नेत्यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत चौकशीची मागणी केली आहे। तर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करीत एकीकडे शेतकऱ्यांसाठी आम्हाला रस्त्यावर संघर्ष करावा लागतोय आणि इकडं सत्ताधाऱ्यांचं बघा काय चाललंय, हिशोब कसा ठरलाय, आता किती खोके आणि एकदम ओके म्हणायचं, असेही आमदार रोहित पवार यांनी नमूद केले आहे।